धूम धरणाच्या डाव्या कालव्यातून 200 क्युसेक्स वेगाने पाणी सोडले होते ते वाई तालुक्यातील पांडेगावच्या हद्दीत पोहोचले। मात्र तिथे याआधी पडलेले भगदाड बुजवण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केल्याने तेथील कोबा खचून कालव्याला पुन्हा भगदाड पडले। त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात होते, त्यामुळे पाणी बंद करण्याची वेळ आली। या घडामोडींमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय आणि हरभरा, गहू, ज्वारी ही पिके करपून जात आहेत। या ठिकाणी काही दिवसांपूर्वी भगदाड पडून 100 ते 150 जणांचा जीव धोक्यात गेला होता। सातारा येथील सिंचन विभागाने पांडे तालुका वाई येथे डाव्या कालव्याला पडलेले भगदाड बुजवण्यासाठी लाखो रुपयांचा निधी दुरुस्त करण्यासाठी खर्च केला, परंतु धूम धरण व्यवस्थापनाचे अकार्यक्षम उपअभियंता निलेश ठोंबरे यांच्या गलथान कारभारामुळे तो निधी वाया गेला। ठेकेदाराकडून चांगले काम करून घेण्याची जबाबदारी उपअभियंता निलेश ठोंबरे यांची होती, मात्र ते बेजबाबदारपणे वागल्याने तेथील कामे निकृष्ट दर्जाचे झाले। कालव्याचा कोबा आपोआप सरकल्याने मोठ्या भेगा पडल्या, त्यामुळे पुन्हा गळती सुरू झाल्याने जीवाला मोठा धोका निर्माण झालाय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला हजारो एकर गहू, हरभरा, ज्वारीची पिके पाण्याअभावी करपून जाण्याची भीती निर्माण झाल्याने संतापाची लाट उसळली आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, वाई। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।